वैभव, मी काही नावं सांगतो, त्यांना तू काय सल्ले देशील ते शॉर्टमध्ये सांगायचं आहे. बरं. ओके, पहिलं अरबाज. अरबाज म्हणेल की यार बस कर आता, कारण की खूप साऱ्या गोष्टी तू खेळायचा प्रयत्न करतोय पण तुझा गेम खरंच नाही दिसत आहे. जसा माझा गेम दिसला नाही तसा तुझाही नाही दिसत आहे. अभिजित. अभिजितला म्हणेन तू स्ट्रॉंग आहेस, फक्त जे शब्द फिरवतोस ना कधी कधी तू तर त्याची मला भीती वाटते. सो बाहेर जर चांगलं तसं नसेल, शब्द नसेल फिरवले तू, तर मे बी तू स्ट्रॉंग आहेस फक्त म्हणेन मी. सूरज. सूरज जबरदस्त, जेन्युइन, खतरनाक. डीपी दादा. डीपी दादा म्हणजे इमोशनल आणि जे म्हणतात ना की एखाद्या व्यक्ती हसवत असतो पण त्याच्या आतमध्ये किती इमोशन दडलेले असतात किंवा फिलिंग्स दडलेले असतात, तर तसं डीपी दादा आहे. तो आतमध्ये खूप इमोशनल आहे पण हसवायचं काही सोडत नाही. पण तो हसवत हसवत तो किती स्ट्रॅटर्जीज करतो आणि तो किती गेम बघून आला हे मला माहिती आहे. तो खूप स्ट्रॉंग आहे, फिजिकली पण स्ट्रॉंग आहे तो, कारण जिम करतो, माझ्यासोबत करत होते. सो ते ताकद पण वाढली आहे. सो इट्स गुड की खेळतायत, चांगलं खेळतात ते, आणि मला आवडते की अजून त्यांनी जोरात खेळावं. वर्षाताई. वर्षात यार मला खरंच एक्सपेक्टेड नव्हतं, पण ते खूप जास्त मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग आहेत. मला असं वाटतं की असंच म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त पण म्हणू शकत नाही मी, कारण की जेवढी ॲबिलिटी त्यांची आहे त्याच्यापेक्षा ऑलरेडी ते 100% जे द्यायचे ते 120% देत आहेत. सो इट्स गुड की त्या एवढं सिनियर असून सुद्धा त्या आमच्यासोबत थांबून, म्हणजे 22, 23, 25 वर्षाच्या मुलांबरोबर टक्कर देत आहेत. ते त्यांना फाईट देत आहेत फिजिकली पण, चॅलेंजेसमध्ये कुठेच मागे नाही आहेत ते, आणि त्यांचा खरंच रिस्पेक्ट आहे त्या बाबतीत. अंकिता. अंकिताला सांगेन की नाही, तिथं ती अंकिता मस्त तिचं चालू आहे व्यवस्थित एकदम. जिथं इमोशनल साईड फक्त तिची होती पहिले, तर ती प्रत्येक गोष्टीवरती मात करत करत वरती आली. सो अंकिताला पण माझा सपोर्ट असेल बाहेरून पण. स्ट्रॉंग खेळतीये, मस्त खेळतीये, असंच खेळत राहा. फक्त तू पण डिपेंड राहू नको कोणावरती, माझं असं म्हणणं आहे की जसं सिच्युएशन्स बदलतील तसं तुलाही थोडंसं बदलावं लागेल. आणि मी जास्त सल्ले देऊ शकत नाही त्या बाबतीत, बट ठीक आहे. जान्हवी. जान्हवी जान्हवी आत्ता ज्या पद्धतीने खेळते त्याच पद्धतीने खेळ, कारण की आत्ता तुझा गेम स्ट्रॉंग दिसतोय. आत्ता तू फुल ऑन डिसिजन घेते तुझ्या बाबतीत, पण असं नको होऊ देऊ की तुझ्यावरचा विश्वास उडेल, जसं माझ्या बाबतीत घडलं की कोणीच विश्वास ठेवला नाही. सो तसं काही करू देऊ नको. तू स्ट्रॉंग राहा, पण सगळ्यांसोबत चांगली पण राहा. पॅडी दादा. पॅडी दादा, पॅडी दादा यार स्मार्ट आहेत बरं का. स्मार्ट आहेत, स्मार्ट माणूस आहे तो. कारण त्यांना ओळखणं डिफिकल्ट आहे, कारण की ते खूप भारी ऍक्टर आहेत आणि ते ऍक्टिंग पण अशी करतात की ते रिअल वाटतं. सो मी म्हणेन की त्यांचा गेम स्ट्रॉंग आहे. त्यांना माहिती आहे कोणासोबत कसं बोलायचंय, कोणासोबत कसं राहायचंय, कसे टास्क खेळायचे हे पण माहिती आहे त्यांना. सो मी म्हणेन की जास्त काही बदल करायची गरज नाही त्यांना, जसं चाललंय तसं चालू द्या. फक्त मला एक डाऊट होता की तो जो मी बाहेर याच्या अगोदर बोललो होतो तसं नसावं अशी माझी इच्छा आहे, की सूरजचा सपोर्ट घेऊन किंवा काही गोष्टी ज्या बाहेर दिसत आहेत किंवा मला वाटल्या त्या, तर ते नसावं तसं अशी माझी इच्छा आहे. आणि नसलं तर खूप छान होईल. मग तुम्ही 100% जेन्युइन माणूस आहात आणि असं म्हणेन मी, आणि मी मला स्वतःला परत एकदा चुकीचं ठरवेन. शेवटचा निकी. निकीला काय म्हणू यार तिच्या बाबतीत, आतमध्ये पण जास्त काही बोललो नाही तिच्या बाबतीत मी, बाहेर पण नाही बोलणार आहे, कारण की ती ज्या पद्धतीने खेळते तर तिला फक्त तीच दिसते असं मी म्हणेन. आणि मला नाही माहिती यार ती कसं, म्हणजे व्यक्ती कसं आहे नाही माहिती मला, खरंच नाही माहिती. म्हणजे आत पण मला माहित नाही आणि बाहेर पण नाही माहिती, कारण की मी तिला कधी भेटलो नाही, कधी आधी पण बघितलं नाही तिला मी. पण जर तिचा तो गेम प्लॅन असेल, जर तिला ते योग्य वाटत असेल तर ती तिच्या पद्धतीने योग्य चालली आहे. पण शेवटी लोकांचा सपोर्ट नसेल, लोकांचं पॉझिटिव्हिटी नसेल तर बाहेर येणं साहजिक आहे. जसं मला असं वाटतं की मी पण खूप गोष्टी
झेलायच्यात मला अजून अजून आत्ताशी तर बाहेर आलोय. मला माहिती आहे खूप साऱ्या गोष्टी चुकलोय मी किंवा चुकीच्या घडल्यात, बट माणूस कसा आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. बघूया कसं कसं घडतंय, पण मला नाही वाटत की ती जर अशीच चालत राहिली तर जास्त सपोर्ट भेटेल तिला, मला नाही वाटत.